भेसळ केलेलं दूध हे कोणत्या डेअरीत जाते याची माहिती आहे. दूध भेसळ करणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. 24 जणांनी पुणे ग्रामीण पोलिसांना माहिती दिली आहे, तर आरोपींकडून प्राप्त झालेल्या माहितीचा अहवाल पोलिसांकडून आता एफडीए अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला, परंतु एफडीए अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याची तक्रार आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट अशोक बेंद्रे यांच्यासोबत बातचीत केली. लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भागे यांनी पाहूयात. दूध भेसळ माफिया सुशांत हिंगे याच्या गोडाऊनवरती 4 जुलैला एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी छापेमारी करत राज्यातील दूध भेसळीचा रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या सगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 25 आरोपींना अटक केलेली आहे. हे जे 25 आरोपी आहेत, भेसळ केलेलं दूध कोणत्या डेअरीमध्ये पुरवत होते याची सगळी माहिती जी आहे ती पोलिसांना या आरोपीनं दिलेली आहे. या सगळ्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे, परंतु कारवाई अद्याप होत नाही. याच विषयावर बोलण्यासाठी अॅडव्होकेट अशोकजी बेंद्रे आपल्यासमोर आहेत. बेंद्रेजी, काय सांगाल? अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. हे काय आहे की आपल्या लोकशाही न्यूज चॅनलवरती मी सकाळी बघितलं की 25 आरोपी अटक करून पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्परतेनं त्याचा सगळा अहवाल वगैरे जो आहे तो एफडीए कडे पाठवलेला आहे. मग माझा हा एफडीएला प्रश्न आहे की पुणे ग्रामीण पोलीस जर एवढं तत्परतेनं आणि चालाकीनं जर आरोपींना अटक करून सगळा अहवाल एफडीए कडे देत असतील, तर मग एफडीएचे अधिकारी तो अहवाल जनतेसमोर आणायला का घाबरत आहेत? नक्की एफडीएच्या अधिकाऱ्यांवरती कोणाचा दबाव आहे का? आणि एफडीएच्या अधिकाऱ्याने जाहीरपणे प्रेस घेऊन ह्या 25 आरोपींची माहिती हे कुठल्या डेअरीवरती दूध भेसळीचं घालत होते आणि ते कुठं कुठं वितरित होत होतं याचा सगळा अहवाल जनतेसमोर आणावा. माझं असं वैयक्तिक मत आहे की एफडीएच्या अधिकाऱ्यांवरती कुठल्या तरी मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव आहे, त्याच्यामुळे एफडीएच्या अधिकारी एवढे दिवस याच्यावरती कुठलीही जाहीर भूमिका घेताना दिसत नाही. पण पहिले की नेमका कोणाचा सगळा दबाव आहे या एफडीएवरती, ते खरं तर या धक्कादायक या संदर्भातला आरोप जो आहे तो अॅडव्होकेट अशोक बेंद्रे यांनी केलेला आहे. लोकशाही न्यूजसाठी मी कॅमेरामॅन तुषार समी, चंद्रशेखर भांगे, पुणे. जी गोष्ट सांगते त्यामध्ये ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की हे जे कोणी दूध भेसळखोर आहेत, हे दूध भेसळखोर म्हणजे सर्वसामान्य जनतेला कॅन्सरच्या तोंडात ढकलण्याचं काम हे दुर्दैवानं यामध्ये होते. आणि काहीशा फायद्याच्या दृष्टिकोनातून जर या गोष्टी होत असतील तर याच्यावर आळा हा बसायला पाहिजे. आणि जे कोणी दोषी असतील त्यांचं काय लागेबांधे असतील, काय त्यांच्यावर आशीर्वाद असतील, हे सगळे बाजूला ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जनतेची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.